माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग माझ्या मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग माझ्या नवरा मनाजोगा नाही ग किती सुंदर सुंदर देह दिलेला आहे त्याला नवरा नग म्हणला बरं का माय हे तर सगळं सांगितलं तर तुम्ही ह्याला पुन्हा वारीत घ्यायचं ना बघा माऊली आणि बोलली आज कसं बसून मला आता बघ वाटत ना आता काय करतेस बाई राहिले ना तर दुसऱ्या दिंडीत मोडकाच घर पडकाच छप्पर मोडकाच घर पडकाच छप्पर आणि देवाला देवघर नाही मला म्हणते कुठे पुजलं तर का होतं म्हणजे तुझं वाटेल पुजून लावली देह दिलाय भगवान ऐका देवाला घर नाही म्हणते तुझं चित्त शुद्ध ठेव देवाला देवघर कसं राहत नाही बघू बरं तुझ्या पडक्या घरात पडकाच घर मोडकाच छप्पर आणि देवाला देवघर नाही आणि नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग माझ्या नवरा मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग माझ्या मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग माझ्या मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग हो आंबाड्याची भाजी बाजरीची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धारच नाही डब्याच्या डब्बे तेल आणून ठेवले घरात चला तुम्हाला आमच्या पिशवीत दाखते महाराज 50 लागली मालाची डब्बे तेलाचे साखर पोत्या नाही घरामध्ये आणि मला कशाला म्हणलं आताच बघितलं पीठ घे म्हणून तेलाच्या बाटल्या भरून ठेवले निघून याच्या आणि मला म्हणता अजून लय आहे घरात बाजरीची भाकर आंबाड्याची भाजी आणि वर तेलाची धारेच नाही आणि ही नवरा आणि ही दादुल्या माझ्या मनाजोगात नाही जावाई माऊलीच्या पायावर आलो नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग माझ्या नवरा मनाजोगा नाही ग त्याला नग मला बाई ग त्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही 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 ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग हो एका जनार्दनी संसार केला एका जनार्दनी संसार केला काम क्रोध देशोधडीच गेला महाराज एका जनार्दनी संसार केला काम क्रोध देशोधडी गेला काम क्रोध देशोधडीला घालण्यासाठी वारी करायची महाराज वारी उभं करायची नाही नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई माझ्या मनाजोगा नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नवरा माझ्या मनाजोगा नवरा माझ्या मनाजोगा नाही ग माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग नांदायला नग मला बाई ग नवरा माझ्या मनाजोगा नाही ग विठ्ठल 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 बरोबर बरोबर
अहो कारभारी बोला हा. बोल बाई बोल. आता राहू द्या सगळं विसरून आपण का नाही नव्यानं संसार करू. आलीस का गुढीला आता? बघा हो कायला किती मिनिट बोललं तर मला कसं बोलायला नको म्हणलं तीस मला आणि आता आली का गुढीला? आहे तसं करू आपण ऋणाचा काहीच बरं हे करायचं नाही, काळजीच करायची नाही कशाची देण्याची ऋणाची. मग फिरतीस का तू? बघू तुम्हाला मी एक सल्ला देते. बरं झालं, अशी बी बायको पाहिजे मला. आपली ननद बी घरात, माझी ननद बी घरातच येऊन बसली बघा. मग बसू दे की बाई. सासू सासरे बी लय कडेला गेल्या तर जाऊ दे, कडेला सगळेच जाणार आहेत. मग आपला नवरा तर घेतला गेला वारीत, आपण लावू त्याला गिराई. बर, हा हा ए तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघोनी संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघोनी संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून कारभारी बोला, बोल बाय. एवढं वरच मोठं देणं माय सारं तुला मी. वरच बोल बोल. वरच एवढं मोठं देणं साराव का? कुठलं बाय? थांबा तुमच्या कानात सांगते एक गोष्ट मी. सांग की सांग. एवढं म्हातारण म्हातारी इकाव का? तुला कशाला ठेवू मी? आवती माझ्या माय बापाला घालून आणि मग माझे घाल होई तुझ्यापाशी मी येऊन राहिले मी लाव का तुला तुझे घाल? नाही नाही तसं नाही तसं हॅलो मला आला का? बोल बोल. संसार करिता शिनले भारी. बर 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 बर. अन सासू सासरे घातले रिणाच्या बरी. तुलाच घातल्यावर इनाच्या बरी कसं झालं? उग नाही मांड्या थाप. माझ्यासारखी बाई राहावं लागते माझ्यासारखी. जाऊ द्या की कावला नुसतं थुकलाय तो कोपरे धर धरू. तुला बी तीच पाळी आहे. संसार करिता शिनले भारी आणि सासू सासरे घातले रिणाच्या बर, बर, दरी. ए तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघोनी संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघोनी संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघोनी संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघोनी संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. हो 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 हो. कुठून वेगळं निघायचंय महाराज आपल्याला? संसार कोणचा करायचाय? अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे वरीन तिन्ही लोके. आनंद कुठं आहे? प्रपंचात आहे का? नाही. प्रपंच हा संसार करायचाय का आपल्याला? नाही करायचा. हा संसार करायचाय परमार्थ संसार. त्या संसारापासून आपल्याला वेगळं निघायचंय महाराज. बोला महाराज पुढे. मालक बोल. काही देणे कधी आलत बघा उठल्या बरोबर तो काय पटक्याच मग चकली मारून जा तू. का म्हणलं आत्ताच्या आत्ता पैसे पाहिजे म्हणलं. मग कस करायचं? काय करायचं नाही. हे काय बाबा तुम्हाला सांगते का माऊलीच्या वारीत गेलं की ऋण फिटतोय आपलं. पिटेल का? येत नाही. बोला बोला. हे काय तुमच्या कानात सांगते हो, कुणाला सांगू बी नका. ही तुमच्या दोन बहिणी आहेत का नाही? तेवढ्या घालू बाजारात. सगळं माझं गमत घालून तुला एकटीला ठेवायचंय का? नाही हो ऋण फिटतंय आपलं ऋण. आपण का मोकळं पंढरपूरची पुढच्या वर्षी वारी करू. बरोबर तुझ्या मनावर तुला जसं करायचं तसं कर माऊली. संसार करिता शिनले मनी आनंदा इकल्या म्या चौघी जणी.
संसार करिता शिनले मणी आणि नंदा इकल्या म्या चौघी जणी. अगं माय तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. ओ मालक बोल बाय. आता असला नवरा घालून म्या काखूर आता बघा कसली पाळी आहे मला. हो बोल. मग तेच आता वारीत एखादा भेटला तर तिकडेच करून घेईन मग. बर 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 का करू येणं निसतात त्रास दिले मला. हं. संसार करिता शिनले मणी शिवले मणी संसार करिता शिनले बहु आणि ही दादुल्या कोणी आणले गहू. विक बाई मला एकदा निघून. संसार करिता शिनले बहु आणि ही दादुल्या कोणी आणले गहू. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. 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 तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. वेगळं सगळ्याला एका जनार्दनी एका जनार्दनी संसार केला आणि काम क्रोध देश धडी गेला. आणि तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघून संसार बघा. तुम्हा सांगते वेगळं निघान वेगळं निघून संसार बघा. संसार बघा. बघ तुला रिनाचं कोड पडल तर माऊली आपल्याला कुठून बी देते. तू चिंता करू नको. नाव सांगा बरं माऊली. माऊली नाव सांगा कुणाचं. हे बघा कुणी कमी ना आपल्या ऋण फेडण्यासाठी 50 रुपये बारुडाला दिले बरं का. हा विश्वास भाऊनी 50 रुपये आपल्या ऋण फेडण्याकरता दिले. ठेवदार नाव सांगा माऊली. इंदाबाई भीमराव पाटील यांनी 20 रुपये दिलेत बरं का आपलं ऋण फेडण्यासाठी. काही चिंता करायची नाही. माऊलीच्या वारी त्याच्यासाठी यायचं असते महाराज. चला पुढं. बोला महाराज. गणेश महाराज का. गणेश महाराजांनी आपल्या संसारासाठी 100 रुपये दिले. अग माय गाय ह्याच्या सगळी संसार करू मी. अग माय नग 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 पैशाच्या लालचीनं तू संसार करते. नग 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 की तुलाच बिड्या फुकड्या. उग धरून निवला पंढरपुराने प्रस्तरण्यात येणं कुठतर मागत बदगल असतं. भारती संस्थे यांनी 50 रुपये आपल्या संसाराला दिले बरं का ऋण फेडण्यासाठी. काही सुधारत नाही आता ऋण. आपल्याला गुरुजींनी पण 50 रुपये दिलेत बरं का आपल्या ऋणासाठी.
सुमन सुतारमण त्यांनी पण 50 रुपये दिलेत आपल्या बारोडासाठी. सांगा सांगा. विजय सनस्त्री 50 रुपये दिलेत आपल्या बारोडासाठी, संसारासाठी. हा बघा, माझ्याकडून माऊली आहे बर का. नवरा घरी मला सोडून जाऊन 50 रुपये दिले. बर एवढं मी तुझ्यासाठी गोळा करला तरी बी अजून रडलेलीस. रडू नको बाई, पुढे बोल. तुझी तिची तर खरं नाही माझ्या पस्तोर. ध्यान ठेवा सगळेजण. बोला. प्रेमीला असते आणि 20 रुपये दिलेले आहेत बरं. माय ताई कशाला दिलीशी रड नको. नाही गोळा केला. आवाज आली रे सटवाई पूजाया. 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 सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. गेली सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. हो शेळ तांब्याचे भावले केले आणि पाट मांडुनी वरती बसविले. शिळ तांब्याचे भावले केले आणि पाट मांडुनी वरती बसविले. आली रे बाई. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. शिळ तांब्याचे भावले केले पाट मांडोनी वरती बसविले. मना आले ते नाव ठेविले या जनीशी लागले वेळ. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजा. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजा. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजा. आली रे सटवाई पूजाया. पूजाया गेली सटवाई पूजाया. गेली सटवाई पूजाया. गेली सटवाई पूजाया. आली सटवाई पूजाया न गेली सटवाई पूजाया. आली सटवाई पूजाया. गेली सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. ओ एका जनार्दनी अपार नाही देखिले आणि एका जनार्दनी ओळखिले. अपार नाही देखिले आणि एका जनार्दनी ओळखिले. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजा. आली रे सटवाई पूजाया. आली रे सटवाई पूजाया. हो विठाला 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 विठाला. हो
म्हणा 50 रुपये. नाव सांगा माऊली. हा? जनार्दन साठे यांनी 50 रुपये दिले. तर रडू नका मन रेल फेडाला. खंडू दगड्यांनी 50 रुपये दिले तर सटवाईला. तसंच. हा. भगवंताचं माणसाला वेड लागावं बर का. वेड लागावं कशाचं लागावं. माणसाला आपल्या संसारातलं वेड लागते पण ती वेड लागायचं नाही कारण ती नाशिवंत आहे जाणार आहे. मग त्याचं वेड लावून घ्यायचं नाही. आपल्याला लावायचं वेड कुणाचं लावायचं तर भगवंताचं वेड लागावं. उठता बसता भगवंताचं नामस्मरण करावं बर का. वेड लागावं. त्या वेडामध्ये आपल्याला कुठलं भान राहू नये. आता बघा आमच्या माऊलीला कसं वेड लागते. ऐका नंदा. नंदा हाके यांनी 20 रुपये दिले.